सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी आदरातिथ्यानेच बोललेलो आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यातलं वास्तव आपण तपासावं लागेल. वेळ पडली तर खासदार मोदयांच्या आवाजाचे सॅम्पल पण घेतले जातील. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यातील सत्यता पडताळणार असल्याचे सुतोवाच केल्याने माढ्यातील राजकीय वातावरण तापताना बघायला मिळत आहे. पाहूयात सविस्तर या बातमीमधून. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या चर्चेत असलेल्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात मी नेहमी सर्व अधिकाऱ्यांशी आणि लोकांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधलेला आहे आणि हीच पद्धत पुढेही राहील. सध्या समोर आलेले प्रकार हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले असू शकतात, असे सांगत त्यांनी या क्लिपच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. पाहुयात धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले. एकतर मी 1999 पासून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. आपलं चौक सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य. आज तागायत म्हणजे सत्ता असू नाही तर नसू सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मी आदरातिथ्यानेच बोललेलो आहे आणि इथून पुढेही बोलत राहणार. तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर अतिप्रेम असलेल्या लोकांना मी कुठं ना कुठं सापडावं ही काय माझी अपेक्षा राहते. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती दिलेली आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची सत्यता पडताळण्यासाठी आणि वास्तव समोर आणण्यासाठी सायबर पोलिसांमार्फत तपास केला जाईल. गरज पडल्यास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आवाजाचे नमुने देखील घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. क्लिपमध्ये कोणतीही छेडछाड झाली आहे का, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला कोणी आणि का कोंडून ठेवले, त्याला कोणी मारहाण केली, या सर्व बाबींचा छडा पोलीस यंत्रणा लावेल. या संपूर्ण प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा आणि वजनदार असला तरी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला आहे. नाही, आपण आता त्यांनी त्यांच्या क्लिपविषयी शंका जरी व्यक्त करत असली तर सोशल मीडियावरनं ते आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील पॅटर्न कसा आहे आणि नीट सांगितलं ऐकलं नाही तर आम्ही कसं सांगतो याचं उदाहरण देताना दिसत आहे. त्यामुळे त्यातलं वास्तव आपण तपासावं लागेल. आपण वेळ पडली तर खासदार मोदयांच्या आवाजाचे सॅम्पल पण घेतले जातील आणि त्याची सॅम्पल घेऊन त्याची चौकशी केली जाईल आणि कुणाच्या फोनवरनं फोन आलेला आहे, त्याच्यात छेडछाड झाली आहे का नाही ही तपासणारी खूप मोठी सायबरची यंत्रणा आता पोलीस खात्याकडे आहे. त्यामुळे त्याची व्यवस्थित तपासणी होईल आणि कुणी त्या कर्मचाऱ्याला कोंडून घातलं, कुणी बोलवलं, कुणी मारहाण केली हे कर्मचाऱ्याला तर माहिती आहे ना कुणी मारलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल आणि जो कोण दोषी असेल, मग जो दोषी नाही त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं मला वाटतं कारण नाही. जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, मग तो कितीही मोठा असला तरी कारवाई होईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.